ठिकाणी जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं या विभागाचे कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत लेट का होईना पण आलेले आहेत. त्याचबरोबर या आमच्या विभागाचे नगरसेवक दोन्ही नगरसेवक आलेले आहेत, म्हणून कमिटीच्या वतीनं त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो. सुनील भाऊ राऊतचं विजय बोर्डे अध्यक्ष, विजय मस्के खजिनदार सचिव आणि सुमित खरात कार्याध्यक्ष या तिघांनी पुढे यायचं आहे आणि आमदार साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला नगरसेवक दोन्ही शेवता पावसकर आणि दीपक सावंत यांनी उभं राहायचं आहे. यांचाही सत्कार शेवता पावसकर यांच्या चातुर्यामुळे रंजना खरात आणि द्रौपदी जाधव या 3 महिलांनी यायचं आहे. विमल बोर्डे कांताबाई पटेकर यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर यायचं आहे. जरा लवकर या महिला. दीपक सावंत यांचा सत्कार सागर बोर्डे, गणेश पुजारी आणि संदीप मोकळ या ठिकाणी यायचे. काय करतो भावचा गुच्छ नाही दिला तुम्ही. सोरा उत्सव कमिटीच्या वतीनं 2 नगरसेवक आणि त्यांचे करते करविते आमदार सुनील भाऊ राऊत या तिघांचाही या कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे. आम्ही तिघांपैकी कार्यसम्राट आमदारांना एक या उत्सव कमिटीला शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. बाकीच्यांनी आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या. चला. मध्ये येऊन उभा राहून कसं चालणार? कॅमेरा बंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण या कांजूरमार्गमध्ये जोरात, उत्साहात, आनंदात साजरी करतोय. माणिक राहिले का? गणेश पण राहिला आमचा. झालं ना? तू पडलास काल? वाढदिवस होता वाटतं तुझा. वाढदिवसाचा पडलास की काय घेऊन पडलास? बोलू का? पण एक चांगली गोष्ट मला खूप आवडली आहे. आज 135व्या जयंतीच्या निमित्तानं आपण जो ऑर्केस्ट्रा ठेवला, हा एका अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा ठेवला आहे. हे खरोखर आपल्या सगळ्यांना गर्व वाटण्यासारखं आहे. डॉक्टर बाबासाहेबांची जयंती तर प्रत्येक विभागामध्ये साजरी व्हायलाच पाहिजे. का? असा एकच माणूस आहे
की जो देशातला 145 कोटी लोकांच्या हृदयामध्ये आहे. हा असा एकमेव माणूस आहे की त्यांची जयंती देशभरात नव्हे तर जगभरात साजरी होते. आणि हा असा एकमेव माणूस आहे की ते गेल्यानंतर जगातल्या 195 देशांनी आपला झेंडा खाली उतरवला. हा एकच माणूस आहे. आणि या महामानवाची जयंती ही आपण सगळीकडे साजरी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्याला गर्व आहे की ते महाराष्ट्रातली माणसं होती, महाराष्ट्रातला माणूस होता आणि त्यांची जयंती अख्ख्या जगात साजरी होते. अशा त्या महामानवाला मी माझ्याकडून प्रामाणिकपणे जयंतीनिमित्त शुभेच्छा. आणि या कार्यकर्त्यांना पण शुभेच्छा. नुसते जयंती साजरी करू नका. नुसत्या जयंती साजरी करून ऑर्केस्ट्रा साजरी होत नाही. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं संविधान, त्या संविधानावर देश चालण्यासाठी आणि संविधान जर कोण नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात लढण्याची तयारी बाबासाहेबांसहित आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या मिरवणुकीमध्ये जे आमचं माता रमाई महिला मंडळ शोभा आणली त्या सर्व महिला मंडळाचा सत्कार मी भाऊला विनंती करतो की तुमच्या हस्ते सर्व महिला मंडळाचा सत्कार तुम्ही करावा. सर्व महिला मंडळाला विनंती आहे तुम्ही लवकर येण्याची कृपा करावी. माता रमा महिला मंडळ त्यांनी मिरवणुकीमध्ये चांगलं लेझीम पद्धत असं सादर केलं आणि त्याच्यामुळे मिरवणुकीला चांगली शोभा आली.